दोन एक वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना तुरुंगात डांबलं होतं. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीचा तोंडी आरोप केला होता. या तोंडी आरोपावरून अनिल देशमुख यांना जवळपास वर्षभराचा तुरुंगवास झाला. फडणवीस यांनी हे जे काही कारस्थान केलं त्याची व्याजासह परतफेड करण्याची तयारी देशमुख यांनी आता केलेली दिसते. गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख व देवेंद्र फडणवीस यांच्यात तुंबळ असं वाकयुद्ध सुरू आहे. हे शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस अधिक उग्र रूप घेताना दिसतंय. ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच देशमुख व फडणवीस यांच्यातील ही लढाई जनतेमध्ये सुद्धा अधिक औत्सुक्य निर्माण करणारी ठरली. विधानसभा निवडणुका अगदी हातातोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा वाद कुणाच्या फायद्याचा व कुणाच्या तोट्याचा याचा जर विचार केला तर नुकसान होण्यासारखं अनिल देशमुख यांच्याकडं काहीच नाही. ते अगोदरच तुरुंगात जाऊन आलेले आहेत. सध्या तुरुंगात जाऊन आलेल्या राजकीय नेत्याला स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे जनमानसात सन्मान मिळू लागलेला आहे. त्याचा फायदा अनिल देशमुखांना झालाय. अनिल देशमुखांनी जेलवारी स्वीकारली पण भाजप पुढे शरणागती पत्करली नाही अशी जनभावना आहे. अनिल देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे तोंडी आहेत. ठोस कोणताही पुरावा नाही असे न्यायालयानेच मत व्यक्त केलेले आहे. त्यामुळे 100 कोटीच्या कथित लाचखोरीच्या आरोपात आता काहीही तथ्य उरलेलं नाही. या आरोपात आता नव्याने हवा भरणे फडणवीस यांना शक्य नाही. खरं तर विधानसभा निवडणुकीत कसंही करून यश मिळवायचं आणि यावेळी आपण मुख्यमंत्री पदावर बसायचं असं स्वप्न देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलेलं असू शकतं. पण अनिल देशमुखांसारख्यांच्या आरोपांमुळं देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा रस्ता अवघड होऊ शकतो. एवढंच कशाला, लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्रात विधानसभेला मतदान झालं तर भाजप प्रणित महायुती सत्तेच्या बाहेर जाईल आणि महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेत येईल असंच सध्याचं वातावरण आहे. अशा या वातावरणात अनिल देशमुख व देवेंद्र फडणवीस यांच्या या वादात फडणवीस यांचंच नुकसान अधिक होण्याचे चिन्ह आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व अजित पवार यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र लिहून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे मध्यस्थीसाठी माणूस पाठवला होता असा अनिल देशमुख यांनी आरोप केला होता. या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच प्रत्युत्तर दिलं होतं. ही गोष्ट आहे आठवडाभर किंवा 10 दिवसापूर्वीची. अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांविषयी गंभीर वक्तव्य केले आहेत. त्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे असल्याचा आरोप फडणवीस यांनी अनिल देशमुखांवर केला होता. फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट केल्यामुळं अनिल देशमुख एक पाऊल मागं घेतील असं सर्वांना वाटलं होतं. पण तसं अजिबात झालं नाही. उलट समित कदम यांचं नाव जगजाहीर करून अनिल देशमुखांनी खळबळ उडवून दिली. हेच समित कदम माझ्याकडे आले होते. त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व अजित पवार यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र भरायला सांगितलं होतं असा दावा अनिल देशमुख यांनी केलाय. समित कदम हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहेत. पण अनिल देशमुखांनी केलेले आरोप समित कदम यांनी फेटाळले आहेत. अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील हे वादंग विधानसभेच्या तोंडावर दिवसेंदिवस अधिक तापत चाललंय. पण याची जास्त झळ फडणवीस यांनाच बसेल. कारण विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांना अनेक पातळ्यांवर लढाई लढावी लागणार आहे. याउलट अनिल देशमुख यांचे एकमेव टार्गेट हे देवेंद्र फडणवीस असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षांतर्गत व पक्षाबाहेर असंख्य शत्रू निर्माण केलेले आहेत. असे सगळे शत्रू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात फडणवीस यांच्यावर तुटून पडतील. देवेंद्र फडणवीस हे कारस्थानी आहेत. गृह खात्याचा उपयोग ते विरोधकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी करतात अशी फडणवीस यांची अगोदरच प्रतिमा तयार झालेली आहे. अशातच देशमुख, जरांगे पाटील असे 15-20 जण फडणवीसांना विधानसभा निवडणुकीत नामोहरण करतील. हे सगळं फडणवीस यांना नक्कीच जड जाणार आहे. पाहूयात पुढं काय होतंय ते. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.